सर्वांना नमस्कार। मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 6वी। आपल्या सर्वांना माहीत आहे मंथन परीक्षेसाठी 6वीला आपल्याला 2 पेपर असतात। पहिला पेपर आहे मराठी व गणित आणि दुसरा पेपर असतो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी। त्यापैकी आज आपण जो पेपर क्रमांक 1 आहे मराठी आणि गणित हा आपल्याला 150 गुणांचा पेपर असतो। त्यामध्ये गणित या विषयासाठी आपल्याला 100 गुण असतात, जवळपास 50 प्रश्न येतात। त्यामध्ये आज आपण घटक क्रमांक 3 आहे भूमिती। यामध्ये आपल्याला भूमितीमध्ये एकूण 7 उपघटक दिलेले आहेत। त्यापैकी आपण आज भूमितीचे मूलभूत संबोध या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। तसेच या घटकावरील काही प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहा, चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, पेपर क्रमांक 1 भाषा व गणित यामधील आपण गणित या विषयातील प्रकरण क्रमांक 3 भूमिती याविषयी माहिती पाहणार आहोत। भूमितीमध्ये आज आपण भूमितीचे मूलभूत संबोध काय आहे ते समजून घेणार आहोत। पहा, पहिला संबोध आहे बिंदू। आता बिंदू कशाला म्हणायचं तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय अंकुचीदार अशा टोकाने कागदावर टिंब काढल्यास बिंदू मिळतो। आणि पहा, या ठिकाणी बिंदू कशा प्रकारे असतो तो दाखवलेला आहे। त्याचबरोबर बिंदूला नाव देण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षराचा उपयोग करतात, जसं की ABC। आता आपण या ठिकाणी ए हा बिंदू काढलेला आहे। त्यानंतर पुढील घटक आहे रेषा। आता शेजारी आकृतीत दाखवलेली आहे त्या रेषेची आहे PQ रेषा। पहा, रेषेची काही वैशिष्ट्ये असतात, जसे की रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते, म्हणजे ती न संपणारी आहे। त्याचबरोबर रेषा दोन्ही बाजूनी अमर्याद असते हे दर्शवण्यासाठी तिच्या दोन्ही टोकांना बाणाच्या खुणा केलेल्या असतात, या ठिकाणी केलेल्या आहेत पहा। त्यानंतर रेषेची लांबी मोजता येत नाही कारण ती अमर्याद असते। आणि 4 रेषा अनंत बिंदूंनी बनलेली असते। त्याचबरोबर 5 रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूच्या नावावरून त्या रेषेला नाव दिले जाते, जसे की आता इथे पाहिले तर आपण रेषा PQ किंवा तिला आपण रेषा QP असे देखील वाचन करू शकतो। आणि कधी कधी पहा, रेषा एकाच अक्षराने दाखवली जाते, या ठिकाणी दाखवले रेषा M। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला रेषा कशाला म्हणायचं, त्याचबरोबर रेषेचे काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये देखील आपल्याला या ठिकाणी समजले असतील। त्यानंतर पुढील भूमितीय संबोध आहे प्रतल। पहा, आता प्रतल कशाला म्हणायचं, आकृती दाखवलेली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे प्रतलाची। पहा, एक टेबलाचा सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठभागाचा भाग आहे। या अमर्याद पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात। पहा, अमर्याद पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात, आपल्याला समजलं असेल। तसेच 2 प्रतल हे अनंत बिंदूंनी बनलेले असते। प्रतलामध्ये देखील रेषेप्रमाणेच अनंत बिंदू असतात। प्रतलाचे नाव देण्यासाठी एका अक्षराचा उपयोग करतात, जसे की या ठिकाणी O हे प्रतल आपल्याला दिसत आहे, O या अक्षराचा वापर केलेला आहे। आणि प्रतलाची आकृती कधी कधी छायांकित देखील करतात, या ठिकाणी केलेली आहे, तशा प्रकारे देखील केली जाते। त्यानंतर पुढील संबोध आहे रेषाखंड। आता पहा, या ठिकाणी रेषाखंडाची आकृती दाखवलेली आहे। शेजारील दाखवलेल्या रेषेला M वर P बिंदूपासून काही बिंदूचे अंतर आहे, त्याला काय म्हणायचं, रेषाखंड म्हणायचं। रेषाखंडाच्या टोकावरील बिंदूला अंत्यबिंदू असे म्हणतात। या ठिकाणी P आणि Q हे अंत्यबिंदू आहेत। पुढे पहा, PQ रेषा 3 अंत्यबिंदूच्या नावावरून रेषाखंडाला नाव देतात, जसे रेषाखंड PQ त्याला आपण उलट देखील रेषाखंड QP देखील असं म्हणू शकतो। रेषाखंडालाच रेखाशैली म्हणतात, म्हणजे शॉर्टमध्ये आपण त्याला रेषाखंडाला रेख देखील म्हणू शकतो। आणि रेषाखंडात देखील अनंत बिंदू असतात। किरण एका बाजूला अमर्याद असतो, हे दर्शवण्यासाठी त्या बाजूला बाणाची खूण करतात। पहा, किरण अशा प्रकारे असतो, तो एका बाजूला अमर्याद असतो आणि ते दर्शवण्यासाठी बाणाचं खूण वापरली जाते। 2 किरण PQचा P हा बिंदू आरंभबिंदू किंवा अंत्यबिंदू असून Q या बिंदूपुढे तो अमर्याद असतो। त्यानंतर पाहिलं रेषा L वर A हा सामायिक आरंभबिंदू आहे। आणि किरण AB आणि किरण AC दोन्ही किरण एकाच रेषेवर काढलेले आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर किरण AB आणि किरण AC हे विरुद्ध किरण देखील आहेत। 4 आता रेषा M वर किरण CD आणि किरण DC हे विरुद्ध किरण नाहीत, कारण त्यांचे आरंभबिंदू हे भिन्न आहेत, हे आपण समजून घ्यायचं आहे। 5 सोबतच्या आकृतीत किरण AB आणि किरण AC हे एकाच किरणाची 2 नावे आहेत। आपण किरण AB किंवा किरण AC देखील म्हणू शकतो।
त्यानंतर पुढे पहा, पुढील संबोध आहे रेषा. आता या ठिकाणी एक रेषा निश्चिती, दिलेल्या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. दोन एक रेषीय किंवा अनेक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं समजून घेऊया. दोन पेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेवर असतील तर त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. या ठिकाणी पी क्यू आर हे एक रेषीय बिंदू आहेत पहा. आणि दिलेले सर्व बिंदू एकाच रेषेवर नसतील तर त्यांना अनेक रेषीय बिंदू म्हणतात पहा. या ठिकाणी जर आपण समजून घेतलं तर पी एस आणि आर हे बिंदू यम रेषेवर दाखवले आहेत, ते एकाच रेषेमध्ये नसल्यामुळे त्यांना आपण अनेक रेषीय बिंदू देखील म्हणू शकतो. रेषांचे छेद पहा. आता आपल्याला या ठिकाणी रेषांचे छेद दिसत आहेत. दोन रेषांचा छेदनबिंदू हा त्यांचा सामायिक बिंदू असतो. जसे की ओ हा या ठिकाणी आपल्याला छेदनबिंदू दिसत आहे. रेषा एल आणि एम मध्ये आपण जर पाहिलं तर त्या ओ या बिंदूमध्ये छेदतात. आता समांतर रेषा कशाला म्हणायचं. एकाच प्रतलातील ज्या रेषा परस्परांना छेदत नाहीत त्यांना समांतर रेषा म्हणतात. आता या ठिकाणी रेषा पी आणि क्यू एकाच प्रतलात आहेत पण ते एकमेकांना कुठेही छेदत नाहीत, त्यांना आपण समांतर रेषा असे म्हणतात. एक संपात रेषा कशाला म्हणतात पहा. दोनपेक्षा अधिक रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना एक संपाती रेषा म्हणतात. त्या छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात आणि ओ हा संपात बिंदू आहे. आता पहा या ठिकाणी एल एम आणि एन ह्या रेषा दाखवलेल्या आहेत. त्या रेषा सर्व एकाच बिंदूमध्ये छेदतात जो की ओ हा बिंदू आहे. त्या सर्व रेषांना एक संपात रेषा म्हणायचं आणि ओला त्या रेषांचा संपात बिंदू म्हणायचं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढील आहे पहा 7 प्रतल. आता प्रतल कशाला म्हणतात पहा. प्रतल निश्चिती, तीन अनेक रेषीय बिंदूतून एक आणि एकच प्रतल जाते. या बिंदूच्या नावावरूनच प्रतलाला नाव देतात. अनेक रेषे म्हणजे एका रेषेत नसलेले तीन जर बिंदू एकाच ठिकाणी असतील तर त्यातून एकच प्रतल जात असतं. एकमेकींना छेदणाऱ्या दोन रेषांमधून एक आणि एकच प्रतल जाते. जसं तीन बिंदूतून एक जातं अनेक रेषे, तसं दोन ज्या रेषा असतात एकमेकांना छेदणाऱ्या त्यांच्यामधून देखील एकच प्रतल जात असतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता पहा दोन प्रतलांचा छेद काय असतो आपण समजून घेऊया. दोन प्रतलांचा छेद म्हणजे एक रेषा असते, आकृतीमध्ये दाखवलेलं आपल्याला दिसत आहे. आणि या रेषेवरील सर्व बिंदू दोन्ही प्रतलात काय असतात सामायिक असतात. पहा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की प्रतल एल आणि प्रतल एम एकमेकांना ए बी या रेषेमध्ये काय करत आहे छेदत आहे आणि त्यातील सर्व बिंदू हे समान असल्याचे आपल्याला दिसून येतं. ते एकाच प्रतलात असल्याचं देखील समजतं. आता समांतर प्रतले कशाला म्हणायचं पहा. समांतर प्रतले एकमेकांना छेदत नाहीत. जसं की उदाहरण पहा, आपल्या कपाटामध्ये जे कप्पे असतात ते एकमेकांना छेदत नाहीत, ते समांतर प्रतलाचं उदाहरण आहे. आणि समोरासमोरील भिंतीचे पृष्ठभाग, आपल्या घरामध्ये ज्या समोरासमोरील भिंती असतात त्या देखील समांतर प्रतलाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढील भौमितिक संबोध आहे एकरूपता. आता एकरूपता कशाला म्हणायचं ते समजून घेऊया. पहिला आहे रेषाखंडाची एकरूपता. लांबी समान असणाऱ्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात. या ठिकाणी ए बी आणि पी क्यू यांची लांबी समान आहे. आणि पहा एकरूप आरती या ठिकाणी एकरूप दाखवण्यासाठी या प्रकारचं चिन्ह वापरलं जातं. त्यालाच आपण रेख ए बी एकरूप रेख पी क्यू असे देखील वाचन करू शकतो. त्यानंतर आता कोनांची एकरूपता पहा. समान मापाच्या कोनांना एकरूप कोन म्हणतात. आता या ठिकाणी कोन एक्स आणि कोन वाय दिलेले आहे, तर दोघांचंही माप 40 अंश असल्यामुळे ते दोघेही समान एकरूप कोन आहेत असे आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतर आता त्रिकोणाची एकरूपता कशी समजायची पहा. दोन त्रिकोणाच्या 6 संगत घटक एकरूप असतात तेव्हा ते त्रिकोण एकरूप असतात. या ठिकाणी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर जर आपण निरीक्षण केलं तर त्यांच्या तिन्ही बाजू समान आहेत. त्यानंतर तिन्ही कोन आपल्याला सारखेच दिसत येत आहेत. म्हणजे 6 संगत घटक एकरूप असल्यामुळे यांना आपण एकरूप त्रिकोण म्हणायचं. ते अशा प्रकारचे चिन्हाने दाखवतात की त्रिकोण ए बी सी एकरूप, त्रिकोण पी क्यू आर. त्यानंतर आता चौरसाची एकरूपता कशाला म्हणायचं ते समजून घेऊया. पहा दोन चौरसाच्या बाजू एकरूप असतील तर ते चौरस एकरूप असतात. या ठिकाणी ए बी सी डी हा एक चौरस दाखवलेला आहे आणि पी क्यू आर एस हा एक आपल्याला चौरस दाखवलेला आहे. तर या दोन्ही चौरसाच्या बाजू आपल्याला समान लांबीच्या दिसतात म्हणून त्यांना आपण एकरूप चौरस असे म्हणायचं आहे. त्यानंतर आता आयताची एकरूपता कशी असते पहा. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे दुसऱ्या आयताच्या लांबी आणि रुंदीशी एकरूप असल्यास त्या दोन आयतांना आपण एकरूप असे म्हणू शकतो. जसं की ए बी सी डी आणि दुसरा आयत आहे पी क्यू आर एस. यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं
तर दोन्ही आयताच्या लांबी आणि रुंदी आपल्याला या ठिकाणी सारखे असल्याचं दिसून येत आहे, त्यांना आपण एकरूप आयत असं देखील म्हणू शकतो. आता आपण पहा वर्तुळाची एकरूपता कशाला म्हणायचं समजून घेऊया. पहा समान त्रिज्याची वर्तुळे एकरूप असतात. या ठिकाणी दोन वर्तुळ दाखवलेले आहेत, त्यांची त्रिज्या ही सारखीच आहे, समान लांबीची असल्यामुळे ते दोन्ही वर्तुळ देखील एकरूप असणार आहेत. आता समक्षेत्र आकृत्या कशाला म्हणायचं समजून घेऊया. ज्या आकृत्यांची क्षेत्रफळे समान असतात त्यांना समक्षेत्र आकृत्या म्हणतात आणि एकरूप आकृत्या समक्षेत्र असतात. मात्र ज्या आकृत्यांची क्षेत्रफळे समान असतात त्या एकरूप असतील असे नाही, हे देखील आपण समजून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण भूमितीमधील महत्त्वाचे संबंध कोणते कोणते आहेत त्यांचा आपण अभ्यास केला. आता प्रत्यक्ष या घटकावर आपल्याला काही सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत, त्यांचा देखील आपण आता या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहा नमुना प्रश्न दिलेला आहे पहिला, की खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती. या ठिकाणी आपल्याला 4 आकृत्या काढून दाखवलेल्या आहेत. पहा पहिली जर आकृती पाहिली तर ती आहे किरण, दुसरी आहे रेषा, तिसरा आहे रेषाखंड आणि चौथा आहे कोन. आणि आपल्याला विचारलं रेषाखंडाची आकृती कोणती, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, 1 2 3 4. त्यापैकी आपण अचूक पर्याय निवडायचा आणि योग्य वर्तुळ गोल करायचं. वर्तुळ गोल करताना लक्षात ठेवायचं ते पूर्ण गोल करायचं, अपूर्ण गोल करायचं नाही किंवा अर्धवट गोल करायचं नाही आणि खडाखोड देखील करायची नाही. तर ते अशा प्रकारे गोल करायचं असतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, खालीलपैकी योग्य विधान कोणते, आणि 2 अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. पहा आता आपण विधान वाचूया. समान व्यासाची वर्तुळे एकरूप असतात. त्यानंतर लांबी समान असणाऱ्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात. 3 असमान मापाच्या कोनांना एकरूप कोन म्हणतात. आणि 4 ज्या आकृतीचे क्षेत्रफळ समान नसतात त्या आकृत्या समक्षेत्र आकृत्या म्हणतात. आता वरील जर आपण 4ही विधानाचा विचार केला तर पहा समान लांबीचे वर्तुळे समान व्यास असेल तर ते एकरूप असतात, हे विधान बरोबर आहे. लांबी समान असणाऱ्या रेषाखंडालाच आपण एकरूप रेषाखंड म्हणतात, म्हणजे दुसरं विधान देखील बरोबर आहे. असमान मापाच्या कोनांना आपण एकरूप कोन म्हणत नसतो, हे चुकीचं विधान आहे. आणि ज्या आकृतीचे क्षेत्रफळ समान नसतात त्यांना समक्षेत्र आकृत्या देखील म्हणत नाहीत, म्हणजे चौथं देखील विधान या ठिकाणी चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे विधाने आपले बरोबर असणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 आपण निवडायचं आहे आणि त्यांची वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहेत. केव्हा केव्हा परीक्षेमध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त देखील पर्याय निवडण्यास सांगितलं जातं, ते देखील आपण ध्यानात घ्यायचं आहे. आता आपण प्रत्यक्ष व्यवसाय सोडवूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी विरुद्ध किरणाची आकृती ओळखा. आता या ठिकाणी पहा, आपण जर नीट निरीक्षण केलं तर पहिली आकृती आपल्याला कोन दिसत आहे, दुसरी आहे एक रेषा दाखवलेली आहे, त्यावर विविध प्रकारचे बिंदू दाखवलेले आहेत. त्यानंतर किरण दाखवलेला आहे SU, आणि त्यानंतर कोन दाखवलेला आहे पण तो काटकोन त्रिकोण आहे. आणि आपल्याला विचारलं की विरुद्ध किरणाची आकृती कोणती. आता जर आपण नीट निरीक्षण केलं, रेषा M मध्ये बघा RPQ हे आपल्याला बिंदू दिसत आहेत, आणि त्या जर आपण RP किरण पाहिला आणि PQ किरण पाहिला तर दोघाचाही आपल्याला P हा समान बिंदू दिसत आहे, त्यामुळे ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आरंभ बिंदू समान आहे म्हणून किरण RP आणि किरण PQ हे काय आहेत, एकमेकाचे विरुद्ध किरण असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील दिलेल्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत. आता पहा, आपण एक आकृती दिलेली आहे, रेषा M वर ABCD असे 4 बिंदू घेतलेले आहेत आणि आपल्याला रेषाखंड विचारलेला आहे. जर आता आपण नीट निरीक्षण केलं तर AB हा एक रेषाखंड आहे, BC हा 2 रेषाखंड होतो आणि CD हा तिसरा. त्यानंतर AC हा 4था रेषाखंड होतो, BD हा 5वा होतो आणि मोठा जो आहे AD हा 6वा होतो. म्हणजे एकूण 6 रेषाखंड या ठिकाणी आपल्याला दिसतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण अशा प्रकारे या ठिकाणी गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पहा, रेषा दोन्ही बाजूनी टिंबटिंब असते. एक आहे पर्याय मर्यादित, दुसरा अमर्याद, 3 टोकदार आणि 4 समान. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 2 पेक्षा अधिक रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदत असतील तर त्याच्या छेदनबिंदूला टिंबटिंब म्हणतात. पर्याय पहा,
एक आहे एकरेषीय, 2 आहे नैकरेषीय, 3 आहे समपात आणि 4 आहे अंत्य. जर 2 किंवा 2पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तर त्याला समपात बिंदू म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. PQRSTU यापैकी कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत तर प्रत्येकी 2 बिंदूला जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? पहा आता आपल्याला PQRSTU असे बिंदू दिलेले आहेत. ते आपल्याला 3 एकरेषीय बिंदू नाहीत अशी अट घातलेली आहे. त्यावरून आपल्याला 2 बिंदूला जोडणारे किती रेषाखंड काढता येतील असं सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण PQRSTU या बिंदूला जोडणारी अशी एक आकृती काढूया आणि ती आकृती काढल्यानंतर आपल्याला PQRSTU हे एक बिंदू एकमेकांना जोडायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला किती रेषाखंड काढता येतील ते पाहायचं आहे. पहा आता आपण आकृती काढलेली आहे आणि एकमेकाला देखील हे बिंदू जोडलेले आहेत. तेव्हा आपल्याला दिसून येतं की एकूण आपल्याला 15 रेषा काढता येतात. म्हणजे पर्याय जर पाहिलं तर 1 आहे 13, 2 आहे 14, 3 आहे 15 आणि 4 आहे 16. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. एकाच प्रतलातील ज्या रेषा परस्परांना छेदत नाहीत त्यांना टिंब रेषा म्हणतात. पहा पर्याय 1 आहे समान, 2 आहे समांतर, 3 आहे समरूप आणि 4 आहे अमर्याद. आता प्रतलातील रेषा जर एकमेकांना छेदत नसतील तर त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7. सोबत दिलेल्या आकृतीत विरुद्ध किरणे कोणती? पहा पर्याय पाहूया. किरण AD, किरण AC, किरण AC, किरण AB, 3 किरण AB, किरण AD आणि 4 किरण CA, किरण BA. जर आता आपण नीट आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की या ठिकाणी किरण AC आणि किरण AB हे एकमेकाच्या विरुद्ध किरण आहेत. कारण त्यांचा आरंभबिंदू A हा आपल्याला सामायिक दिसतो. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं या ठिकाणी 2 हे उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. खालील आकृतीमध्ये रेषा RT आणि रेषा दाखवलेले M त्यामध्ये RPQST हे आपल्याला बिंदू दिलेले आहेत आणि त्यावर हा प्रश्न विचारला आहे. पर्याय पहा. रेषाखंड RT, रेषाखंड PT, किरण QR आणि किरण QT. आता जर आपण नीट पाहिलं तर रेषा RT म्हणजे संपूर्ण ही रेषा आणि किरण QT म्हणजे Q पासून T पर्यंत. तर यांचा छेदसंच कोणता असणार आहे? तर तो असणार आहे किरण QT. तो समान आहे दोन्हीमध्ये, रेषामध्ये पण आहे त्या किरणमध्ये देखील QT असल्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 किरण QT. तर 4चा पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे, तो गोल करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 की ABCD हे एकाच रेषावरील क्रमाने घेतलेले बिंदू आहेत. लांबी AB पहा 2 सेंटीमीटर आहे, पुन्हा BDची लांबी 8 सेंटीमीटर आहे आणि ACची लांबी 5 सेंटीमीटर आहे. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आपल्याला विचारलेलं आहे. 1 आहे रेख AB एकरूप रेख CD, 2 आहे रेख AB एकरूप रेख BC, 3 आहे रेख BC एकरूप रेख CD आणि 4 आहे रेख AC एकरूप रेख CD. तर आता आपण दिलेल्या माहितीवरून आकृती काढायची आहे. पण जर आपण आकृती जर काढली तर आपल्याला समजतं की AB आपल्याला 2 दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला BD ही काय दिले 8 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि AC काय दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर AC आपल्याला 5 सेंटीमीटर होणार आहे आणि BC काय होणार आहे 3 सेंटीमीटर होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला BD काय दिले एकूण 8 सेंटीमीटर दिले आणि CD काय होणार आहे 5 सेंटीमीटर. जर आपण हे सर्व अशा प्रकारे जर आकृती काढली तर आपल्याला समजतं की AC हा 5 सेंटीमीटर आहे आणि CD देखील 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर असणार. रेख AC एकरूप रेख CD दोन्ही रेषाखंडांची लांबी काय आहे सारखी आहे. म्हणजे पर्याय 4 आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्याचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे 10. 2 परस्पराविरोधी किरणांचा संयोग संच टिंब असतो. पर्याय 1 आहे एक किरण असतो, एक प्रतल असतो, एक रेषाखंड असतो का एक रेषा असते. 2 परस्पर विरोधी जर किरणाचा संयोग संच पाहिला तर दोन्ही अशा प्रकारची आकृती तयार होते, ती एक रेषा असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. पुढे प्रश्न 11. प्रतल म्हणजे काय?
पर्याय 1 मर्यादित सपाट पृष्ठभाग, 2 आहे अमर्यादित छायांकित पृष्ठभाग, 3 आहे मर्यादित चौकोनी पृष्ठभाग आणि अमर्यादित सपाट पृष्ठभाग। तर या ठिकाणी अमर्यादित सपाट पृष्ठभाग हे आपलं उत्तर असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 12 रेषा PM, रेषा QM, रेषा RM या भिन्न रेषांचा संपात बिंदू कोणता आहे। आता जर आपण प्रश्न पाहिला तर पहा, रेषा PM, रेषा QM आणि रेषा RM यामध्ये M हा बिंदू तिन्ही रेषामध्ये सामायिक आहे, म्हणजे तोच काय असणार आहे, संपात बिंदू असणार आहे। म्हणजे पर्याय 1 आहे P, 2 आहे Q, 3 आहे R आणि 4 आहे M, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे। 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 पहा, 3 नैकरेषीय बिंदूंना सामावणाऱ्या प्रतलाची संख्या खालीलपैकी कोणती। पर्याय 1 आहे 0, पर्याय 2 3च आहे 1 आणि 4चा आहे आनंद। तर 3 नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जात असतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे। 3चं वर्तुळ आपण गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 किरण AB व किरण BA यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती। आता आपण पर्याय पाहूया, किरण AB, किरण BA, किरण रेषा AB आणि रेषाखंड AB। तर किरण AB आणि किरण BA यांच्या सामायिक बिंदूंनी रेषाखंड AB तयार होत असतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे असून दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 50 मिलीमीटर आहे, तर ती वर्तुळे टिंबटिंब आहेत। पर्याय 1 आहे एकरूप, 2 आहे समरूप, 3 आहे समस्थान आणि 4 आहे लंब वर्तुळे। आता बघा, त्रिज्या 5 सेंटीमीटर दिली आहे एका वर्तुळाची, दुसऱ्याची दिली 50 मिलीमीटर। 50 मिलीमीटर म्हणजेच 5 सेंटीमीटर, कारण 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असतं, म्हणजे दोन्ही वर्तुळाची त्रिज्या ही सारख्याच लांबीची असल्यामुळे ते दोन्ही वर्तुळे एकरूप असणार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे। त्या खालीलपैकी योग्य विधान कोणते। पहा, एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात। 2 आहे एका प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। 3 आहे जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात। आणि 4 आहे 2 भिन्न बिंदूतून केवळ एकच रेषा काढता येते। आता आपण 4ही जर विधाने पाहिले तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढतात हे बरोबर आहे। त्यानंतर एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना छेदणाऱ्या रेषांना समांतर नाहीत रेषा म्हणत, तर ते छेदतात, त्यामुळे त्यांना समांतर रेषा म्हणत नाहीत। त्यानंतर जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात, म्हणजे 2 आणि 3 या ठिकाणी काय चुकीचं आहे। आणि 4 पहा, 2 भिन्न बिंदूतून केवळ एकच रेषा काढता येते हे बरोबर आहे, म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 4 आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे। 1चं आणि 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 आकृती व तिचे नावे यांची योग्य जोडी ओळखा। या ठिकाणी आपल्याला 4 आकृत्या दिलेत आहेत, त्यांची नावे दिलेली आहेत। पहा, पहिलं दिलं रेषाखंड, ती रेषाखंडाची आकृती नाही तर ती समांतरभुज चौकोनाची आकृती आहे, समांतर चौकोनाची आकृती आहे, त्यामुळे तो पर्याय आपला चुकीचा आहे। त्यानंतर किरण बरोबर दिलेला आहे, किरण ही 2 नंबरची आकृती किरणच आहे। त्यानंतर 3 रेषा देखील आकृती बरोबर आहे। आणि 4था आहे कोण, तर त्या ठिकाणी नाव दिले आहे प्रतल, म्हणजे ते चुकीचं आहे, म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय 3 या ठिकाणी आपलं उत्तर असणार। 2चं आणि 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे। पहा, प्रश्न 18 खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे। 2 अचूक पर्याय निवडा। आता आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे। आपण पर्याय पाहूया, 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात, हे बरोबर आहे। त्यानंतर 2 सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत संपात बिंदू म्हणतात, नाही प्रतल म्हणतात, म्हणजे हे चुकीचं आहे। 3 जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात, हे विधान बरोबर आहे। आणि एकाच प्रतलातील एकमेकांना छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात, तर त्यांना समांतर रेषा म्हणत नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 देखील या ठिकाणी चुकीचं आहे। म्हणजे आता जर आपण करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये केव्हा केव्हा आपल्याला एकापेक्षा अधिक पर्याय देखील निवडायचे असतात, तर ते आपण अचूक निवडायचे आहेत आणि त्यांना योग्य प्रकारे गोल करायचं आहे, खाडाखोड करायची नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 भूमिती यामधील भूमितीचे मूलभूत संबोध
याविषयी माहिती घेतली, तसेच काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव देखील केला। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।